शेतकरी मित्रांनो नमस्कार। पावसाचे दिवस आहेत। पावसाच्या दिवसामध्ये 6 ते 7 दिवस 8 दिवस 9 दिवस जे रोप असतात यांना सूर्यप्रकाश मिळणं हा बंद होऊन जातो। कारण सूर्यप्रकाश नसला तर झाडांची वाढ होत नाहीये। कारण जे झाड आहे ते प्रकाश संश्लेषण मिळेल तरच अन्न हे अधिग्रहण करतात, म्हणजे अपटेक करतात। जर अन्न अपटेक नाही केलं तर याच्या ज्या पेशा असतात त्या बंद पडतात। आता पेशा जर बंद पडल्या तर हा आता इथे आपण बघा या ठिकाणी काय झाले, जोपर्यंत सूर्यप्रकाश मिळत होता हे पान निघालं, चांगलं निघालं। त्याच्यानंतर सूर्यप्रकाश नाही मिळालं, पावसाचे दिवस 5-6 दिवस झालेत, सूर्यप्रकाश बंद झाला, याच्यामध्ये हे पान निघालं। आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय, एक तर शेतकऱ्याने हर्बिसाइडचा पण स्प्रे केलेला आहे, त्याच्यामध्ये जितक्या मुळे ऍक्टिव्ह होतात त्या सगळ्या बंद पडल्यात। याच्या आतल्या ज्या पेशा आहेत ह्या पेशा पूर्ण एकदम कडक बनल्यात। तुम्ही बघू शकता एकदम रबर सारखा हे जे पान आहे रबर सारखं बनलंय। त्याच्या आधीचं पान बघा एकदम सॉफ्टनेस आहे। हे सॉफ्टनेस आपल्याला पान करण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला पोंगा भरणी करणे जरुरी आहे। पोंगा भरणी का करावं लागते, कारण ज्या वेळेस आपण इथून पाणी 200 ml प्रति प्लांटला देतो, हे पाणी काय होतं की याच्या मार्फत खाली जमिनीपर्यंत जाते। खाली जे दिलेले न्यूट्रन्स असतात हे न्यूट्रन्स अपटेक करण्याचं काम हे पोंगा भरणी करत असतात। याच्यामध्ये आपण स्पाइन 500 ml, कॅल्शियम नायट्रेट 1 किलो, न्यूट्रिपॉल FF 1 लिटर आणि जिब्रेलिक 5 ग्राम हे 200 लिटर पाण्यामध्ये 200 ml प्रति प्लांट आपण रोपांना देत असतो। आता हे दिल्यानंतर काय होतंय की जे पानाची जी मेन पान आता हा पान बघा, हे पान असं सुरळीत निघायला पाहिजे, सरळ पान निघायला पाहिजे। न्यूट्रंट अपटेक ज्यावेळेस होतं त्यावेळेस हे पानं निघतात। आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस न्यूट्रंट अपटेक करत नाही काही झाड, आता त्याच्यानंतर ही मुळी बघा, ही अशी याला सरळ निघायला पाहिजे। ही जर वाकडी निघायला लागली तर समजा पानाची जर झाडांनी अपटेक हे न्यूट्रंट अपटेक करणं बंद केलं, याच्या जे पेशा असतात हे बंद होतात। कारण सनलाईट नाही मिळाल्या, सूर्यप्रकाश जर झाड घेत नसेल तर तिथल्या मुळ्या ज्या आहेत, ज्यावेळेस पान हे सरळ निघत नाही, जर असं पान वाकडं निघायला लागलं मेन पान, तर आपण समजायचं की याच्या ज्या मुळ्या आहेत ह्या बंद झाल्या, त्याच्या तंतुमूळ जे आहेत ते वाढायला पाहिजे, ते तंतुमूळ निघणं बंद होऊन जातात। याच्यासाठी आपल्याला पोंगा भरणी करणे गरजेचे असतात। कारण जर झाडांना सूर्यप्रकाश नाही मिळाला तर जे अन्न न्यूट्रंट अपटेक करायला पाहिजे ते होत नाहीये। आतल्या ज्या पेशा असतात, पानातल्या ज्या पेशा असतात, ह्या पेशा जे न्यूट्रंट बनवण्याचं जे अन्न ग्रहण करण्याचं जे काम जे चयापचय क्रिया असतात ते चालू होण्याचं काम करत असतात, ते बंद होतात। त्यामुळे आपल्याला ही पोंगा भरणी करणे गरजेचे असतात। आपण काय स्प्रे करतो, कारण झाड हे न्यूट्रंट खाली मुळ्याद्वारे जर अपटेक करत नसेल तर ते पानाद्वारे पण अपटेक करतात। याच्यासाठी आपल्याला पोंगा भरणी करावं लागते आणि आपण स्प्रे पण घेत असतो।